नमस्कार, शुभ सकाळ. कसे आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे आणि मी पण बरी आहे. हे पहा, शाळेत आहे मी आणि सकाळची वेळ आहे. आता शाळेत सुरू झालेली आहे ड्युटी आणि त्यानंतर मग घरातलं काम काय काय आणि आज मुलीचं बर्थडे पण आहे. ते पण तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पहा. पहा, आता शाळा झालेली आहे. इथं आलेली आहे गार्डनमध्ये. सर्व जीव थोडंसं म्हणजे गार्डनमध्ये काम चली अडकलेला रहा आहे रोज ना, रोज कारण रोज। जागा आहे, काहीतरी लावावं हाँ असं हाँ, वाटत आहे, पण फुटता बिलकुल अच्छे से है ना। वेळ मिळत नाही. आता हे पहा, आलेले आहेत हे वेल्डिंगचे माणसं आणि काही सांगितलं ना काम करतात बिचारे ते. आणि तिथून स्टँड आणून इथं लावा म्हटलं तर ते लावले आणि गमले इकडचे तिकडं तिकडचे इकडे ठेवा म्हटलं तर ते ठेवतात. सर्व काही काम करतात. एका कामाला येतात पण आमचे 10 कामं ते करून जातात. म्हणजे असे माणसं आहेत आमच्याकडे कामाचे. खूप चांगल्या प्रकारे आमची म्हणजे सेवा देतात आम्हाला ते. हे पहा, इथं स्टँड आता ते घर बांधताना नीचे एक इकडं एक मागे ईंटा आणून रखो ठेवलं बस, होतं ना शेडमध्ये, तो कुछ तो तर ते पत्थर। आणून इथं लावले. आता याच्यावरती मी अजून पॉट ठेवणार नाही, कारण इतकं सिमेंट पडलेलं आहे ना, त्याला थोडंसं म्हणजे पेंट वगैरे काळा पेंट एकदम छान प्रकारे केल्यानंतर मग त्याच्यावरती मी पॉट ठेवणार आहे. हे पहा, तर अशा प्रकारे ते स्टँड आणून ठेवले. आता त्याच्यावरती पॉट नंतर ठेवणार. पेंट वगैरे सर्व झालं का नाही, तर त्याला बघा हाताला सुद्धा लागलं दगड ठेवताना खाली, कारण घर बांधताना सगळं काढलेलं होतं ना. तर अशी गार्डन झालेली आहे. पहा, जागा किती मस्त अशी झालेली आहे ना, भाजीपाला सगळं लावण्यासाठी. पण केव्हा योग येईल भाजीपाला लावायचा काहीच सांगता येत नाही, कारण वेळच इतका कमी झालेला आहे ना, काय सांगू तुम्हाला मी. वेळ पुरतच नाही शाळेच्या कामामध्ये, घरच्या कामामध्ये. आता मी हे बघा झाड तुम्हाला दाखवते मी. शेवग्याचं किती छान आलेलं आहे. सर्व तोडून टाकलेलं होतं ना, तर काटल्यानंतर झाड आणि खूप छान फुललेलं आहे. आणि हे पहा, फुलंसुद्धा लागलेले आहेत, तुम्हाला मी दाखवते. मस्त असे जागी जागी फुलं लागलेले आहेत आणि फुलं लागल्यानंतरच आता फळ येणार. खूपच चविष्ट असं हे शेवग्याचं झाड आहे बरं का. खूप छान शेवगा ह्याला लागतो. खूपच म्हणजे स्वादिष्ट अशी हिची भाजी होते. म्हणून हे पूर्ण तोडताही आम्हाला म्हणजे मन करत नाही की तोडून टाकावं असं म्हणून. किती का मोठं होईना मग आणि थोडं तोडतोत आणि येत राहतं असं. म्हणजे किती वर्षापूर्वीचं झाड आहे पहा हे, आणि खूप आम्हाला फळ दिलेलं आहे. म्हणून ह्याची आम्हाला कधीच असं नुकसान ह्याला करावं असं वाटत नाही. आता चला, हे पानं वगैरे खूप पडलेले आहेत, थोडं काढून स्वच्छ करून घेते गार्डन. आता हे आलू आहे आणि कांदे आहेत मोड फुटलेले, ते पण मी आता इथं कुठं लावते. थोडं थोडं लावायला सुरुवात करते. आता पूर्ण छान एकदम भाजीपाल्याने एकदम सज्ज अशी गार्डन केव्हा होईल काहीच सांगता येत नाही, कारण आलेला दिवस एकदम बिझी एकदम व्यस्तमध्येच जात आहे. काय सांगता येत नाही, कधी लावता येईल कधी नाही. मेथी टाकाव, पालक टाकाव असं खूप वाटायला लागलं आहे, पण त्याला थोडं तरी वेळ द्यावं लागतं ना. आता कसं शाळेमध्येच पूर्वी थोडं लवकर येत होतं, आता जास्त थोडा वेळ लागायला लागले. 3-4 वाजायला लागलेत. आलं की थोडं जेवण केलं की 5 वाजायला लागलेत आणि 5च्या नंतर इतकं सुस्ती येतं जेवण केल्यानंतर ना. मग नंतर चहा पाणीचं वगैरे वेळ झालेली असते. चला, आता पाणीसुद्धा देऊन घेते. पाणी दिलं ना एकदम टवटवीतपणा झाडाला येईल. इतकं छान झाडं वाढतात ना, हिरवे 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 पाणी दिल्यानंतर. आणि पाणी देणार ते 2 दिवस सुकलं ना, सुकून जातात एकदम पाणी नाही दिलं ना. तर पहा, जे झाडं आहेत फुलाचे ते तरी वाचवावं लागेल ना. तर चला मग तुम्हाला मी आता दाखवते मुलीचं बर्थडे कसं झालं घरावर. म्हणजे वरच्या मजल्यावर त्यांनी राहतात ते. चला, मी आलेली आहे आता वरच्या मजल्यावर. हे पहा, हे इथं राहते मुलगी, जावाई, मुलं, त्यांची मुली 2 आहेत. हे पहा, त्यांचं हे किचन आहे आणि खूप त्यांचे फ्रेंड्स वगैरे सर्वजण आलेले आहेत. आणि इथं चाललेलं आहे त्यांचं पोळ्याचं स्वयंपाक. आणि खूप फ्रेंड्स लोकांना त्यांनी बोलवलेलं आहेत. सत्यनारायण पूजा केलेली आहे आणि सर्व बर्थडे वगैरे आहे म्हणून मुलीचं. तर इथं पहा, एकजण उंडा करून देत आहे, एकजण लाटत आहे, एकजण भाजत आहे. ह्यांची बघा युनिटी किती छान असते. आणि पोळ्याचा स्वयंपाकच करायचं म्हणले भरून भरून दिसतं, छान दिसतं, स्वादिष्ट असं सर्वजण जेवण करतात पोट भरून. म्हणून खूप छान झालेली आहे. कढी, भात, वरण, पापड, पकोडे सगळं झालेलं आहे. हे पहा, आणि आता बर्थडेची तयारी करायची आहे. सर्वांचं जेवण पण चालू आहे. आणि मला सकाळी म्हणजे घरीसुद्धा सुट्टी घेऊन आज राहणं शक्य झालं नाही, कारण काहीतरी अर्जंट असं शाळेत काम असतं ना, आणि त्यामुळं मग मला जावंच लागतं असं आहे.
आता संध्याकाळी बर्थडे करायचा आहे. सर्वांचे जेवण तिकडं चालू आहेत. गरम गरम पोळ्या सर्वजण जेवत आहेत. पहा किती छान असा स्वयंपाक ह्यांचा झालेला आहे पहा. आणि इथं पहा ह्यांचं चालू आहे बर्थडे. झालेली आहे पूर्ण तयारी. फ्रेंड्स सगळे त्यांचे बसलेले आहेत, मित्रमंडळी सगळे. आणि पूर्ण बर्थडे करून किती का वेळ होईना संध्याकाळी रात्रीच ते जाणार आहेत. आणि खूप एन्जॉय करत आहेत. हसी मजाक सर्व चालू आहे त्यांचं. बर्थडेची पूर्ण तयारी त्यांचे फ्रेंडच केलेले आहेत. तर चला मग तुम्ही पण बर्थडेमध्ये सामील व्हा. तुम्हाला बर्थडे कसं वाटलं नक्की व्हिडिओमध्ये सांगा. आणि व्हिडिओ बनवायला खूप खूप वेळ लागत आहे, तर तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. व्हिडिओ बद्दल तुम्ही सांगत जावा, कसे व्हायला लागलेत व्हिडिओ, कसं नाही, थोडं तुम्ही माहिती देत जावा, सपोर्ट करत जावा. म्हणजे आम्हालाही थोडं व्हिडिओ बनवायला पुढे प्रेरणा मिळते, उत्साह वाढतो, स्फूर्ती येते. तर हे पहा चाललेलं आहे यांचं आता. केक काटायचं वगैरे सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. आता इथं पूर्ण तयारी पहा दाखवते मी तुम्हाला. आणि मुलीच्या घरचे पण सगळे आलेले आहेत, त्यांचे सासू सासरे दीर आणि त्यांची नणंदबाई वगैरे सर्व मुलं बाळं सर्वजण आलेले आहेत. हे त्यांचे फ्रेंड सर्कल आलेले आहेत. तर खूप छान एन्जॉय करत आहेत सर्वजण बर्थडेचा. आणि छान प्रकारे बर्थडे खूप मोठ्या प्रमाणात बर्थडे साजरा झालेला आहे. कारण एका निमित्तानं सगळ्यांना बोलवणं होतं, करणं होतं, म्हणून सगळ्यांना छान प्रकारे जेवण वगैरे करून स्वयंपाक करून त्यांनी तयारी केलेली आहेत. तर चला बघा तुम्ही पण. आणि त्यात नवीन पण घर आहे, नवीन घरामध्ये राहायला आलेले आहेत ना, मग छान वाटतं. चला शॉर्टमध्येच मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते. जास्त मोठा व्हिडिओही आपल्याला करायचा नसतो ना, मग थोडक्यातच सर्व काही तुम्हाला दाखवावं लागतं, व्हिडिओमध्ये घ्यावं लागतं. तर खूप दिवसभर आज म्हणजे खूपच लोक होते. ते सर्व व्हिडिओमध्ये काही मी घेतलं नाही. ते सर्व जेवण, त्यांची सत्यनारायण पूजा वगैरे ते काहीच मला घेणं झालं नाही, शक्य झालं नाही. हे त्यांच्या नणंदबाई ते आरती करत आहेत आणि त्यानंतर केक काटायचं होईल. तर अशा प्रकारे खूप छान त्यांचं बर्थडे मुलीचं साजरं झालेलं आहे. सर्व फ्रेंड मंडळीमध्ये त्यांच्या आणि त्यांच्याच फक्त, म्हणजे आपल्यापैकी फ्रेंड जे आहेत ते आपले आहेत, त्यांना आम्ही नाही बोलवलं. कारण आपल्याला वेळ असलं तर ते सर्व आपण करावं, त्यांची मग खातिरदारी पण करावं लागतं ना, आपल्याला वेळच नाही. ಮಮ್ಮಿ ನೆನಪೋಗ್ಯದಲ್ಲ ಮಮ್ಮಿ ಯಾರು ಅಂತ ನೋಡ್ತಾರು ಒಳಗ ಹೊರಗ ಒಳಗಿಲ್ಲಾರ ಅಂತ ಇಲ್ಲೇ ನೋಡ್ರಿ ಏ ಸ್ವಲ್ಪ ಈ ಕಡೆ ಬಿಡ್ರಮ್ಮ ಫೋಟೋ तर अशा प्रकारे बर्थडे साजरा झाला. तर मी व्हिडिओला आता इथंच थांबवते. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद.